नागोंदर वाचलाय होई. मित्रांनो हे बघा किती मोठा हाड आहे. इथं ना जंगली जानवर असण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकर पळा. मित्रांनो आम्हाला ना वेगळंच काहीतरी दिसलेलं आहे इथं. हे पाहू शकता, हे जे ठस दिसतात ना हे वेगळ्याच प्रकारचे ठस. बघा तुम्हाला कॅमेरा दिसत असेल. हे पाहू शकता झाड. तुम्हाला असं वाटतं की एखादी फिल्म चालू आहे. आणि हा पाण्याचा वेग एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे ना, तो काढल वाद 500. चला वगैरे ना थंबनेलसाठी आपल्याला काढला पाहिजे. बरोबर काढ. हा केलं असते. बाकी अलीकडे पलीकडे एखादं घर दिसलं ना त्यांचे इथं सांगू आम्ही फक्त. अलग ही लेवल के बंदे है भाई. तर सर्वात प्रथम तुम्ही जर वर आला ना तुम्हाला हे हनुमान दादांचं मंदिर दिसेल. म्हणजे एक मूर्ती आहे जी कोरीव मध्ये आहे. चहाची कमीच नाही आपल्याकडे. गरम आहे चहा पाहू शकता. गडावरती चहा पिण्याचा आनंद वेगळा असतो. रेनकोट पाहू शकता. फिनोलॅक्स. ओ भाई कंकाल. हे बघा कंकाल. या जंगलामध्ये भटकलोय. मित्रांनो आपल्याला काय दिसलंय, उंदीर झाडामध्ये बसला. हे बघा हा आताच आम्हाला गडावरती पाण्याचा साठा दिसलेला आहे. हे पाहू शकता. ह्या टाक्या आहेत आणि पलीकडे टाकीन हे धबधबा आहे. अशा प्रकारे या पावसामुळं इथं पाणी वगैरे एकत्र होऊन साठतं. आणि हे बघा दुसरी टाकी दाखवतो तुम्हाला. हे बघा टाकी म्हणजे खतरनाक आहे. आज सगळीकडे टाकी वगैरे पाईपलाईन केलेली आहे. इथं आम्हाला भरपूर काय बघायला भेटलं. पहिली गोष्ट म्हणजे उंदीर, दुसरी गोष्ट म्हणजे खेकडा आणि तिसरी म्हणजे प्राण्याचं हाड वगैरे दिसलेलं आहे भरपूर सारं. आता एका बुरुजावरती आहे जो की बुरुज भरपूर सारा उंच आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आज आपण नेहमीप्रमाणे एका राईडला निघालेलो आहे, ते पण विसापूर फोर्टला. आणि 5:30ला कम्प्लिटली आपल्याला उरुळीत पोचायचं आहे. फ्युलअप वगैरे करायला लागेल. आणि तुम्हाला सांगतो आयफोनचा बघा काय विषय झाला आहे. हो जा सुरू. असा लोगो येतोय परत जातोय, येतोय जातोय. काय झाले माहीत नाही बाई. आयफोनचा असलेच प्रॉब्लेम असतात. हे बघा लोगो येतोय जातोय. काय झाले काय नाही. अपडेट केल्यानंतर असा इश्यू झालेला आहे. बघूयात की आता आपल्याला कशा प्रकारे हा इश्यू फेस करायला लागतो आहे. आणि आपण त्यासाठी दुसरा पण फोन घेतलेला आहे अँड्रॉईड. तो तर काय एकदम कम्फर्टेबल चालायला आहे. त्यामुळे आपल्याला आज शूट करायचं होतं आपल्याला जरा आयफोनमध्ये, पण जाऊ दे आता गोप्रोमध्येच शूट करणार पूर्ण. कारण की असं झालं ना त्यामुळे लेखोटा नाही. हे बघा बंद होते चालू होते. आता एवढं गरम झालं तरी उघडा ना. काय झाले काय कळा ना. चला आता जाऊया. आपल्याला फ्यूल वगैरे करायला लागेल आणि उरुळी कांचनमध्ये जाऊन थांबूयात. भाई पण आलेला आहे रायडर लोकमध्ये. आधी फ्यूलअप करायला लागेल. फ्यूलअप करायला लागेल. कुठल्या पंपावर थांबू बरं? ह्या साईडला थांबायला लागेल. आत्ता चालू असतं बहुतेक. सो चला आपले राईड चालू झालेले उरुळी कांचनमधनं. बाई फोनने ना निवड डोकं खाल्लेलं आहे. नेमकं कुठं जायचं म्हणलं की या फोनने आज काम केलं नेमकं. इतर वेळेस नाही, पण कधी कॅमेरा देतो दागा तर भाई कधी फोन देतो. काय चाललंय भाई खतरनाक. कसे आहे भाई रायडर लोक करून घेऊया भाई. काय म्हणा पण डुका असली खतरनाक उधळते ना ही. जेव्हा ना 105 वर असते का तेव्हा लय उधळते ती. ओव्हरटॅक पण होत. 500 काढल वाद 500. चला फायनली फ्युलअप झालेलं आहे. आता उधळेंग गाडी जोरात. लय उधळेंग जोरात. राईड नाही आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. आयुष्य नाही आठवड्याभर लक्षात राहिली पाहिजे. एवढे भारी करायची राईड आपल्याला. ओके भाई. सगळं रायडरचं अशीच असते सिस्टीम आमच्या. पहिल्यांदाच आयुष्यात एवढी ही गाडी ना एवढी 17,000 पळाली, पण अशी गाडी कधीच ओढली नव्हती. एवढी मी पटापट ओढतो गाडी आज. मित्रांनो पुण्यामध्ये झालेला आहे पाऊस. सावध राहा. एवढा जोरात पाऊस झाला आहे बघा. फक्त रोडवाला झालेला आहे, बाकी काहीच नाही. पण नव्हता झाला पाहिजे. कॅमेरा जास्त हिट नाही झाला पाहिजे. असं पण गार वातावरण आहे. कारण की गोप्रोला ना हिटचा लय इश्यू आहे जबरदस्त. बॅटरी पण नवीन टाकलेली आहे. काय माहीत काय विषय नाही. आता फक्त उन्हाळ्यातलं चालवता येत नाही हा कॅमेरा.
एकदम हायपर राईड चालली आता आपली. पहिल्यांदाच एवढी हायपर राईड करतोय. आता कसला मोठा सीन झालता, वाचलो भाई. रोड खतरनाक आहे. फोटो वगैरे ना थंबनेलसाठी आपल्याला काढला पाहिजे. बरोबर काढ. इकडून काढ माझा, ह्या साईडने इकडून कसं फोटोशूट. इथून आपण आहे ना, आपण आहे ना, आपली बॅग इकडे बॅग कॅरी केली असते. बाकी अलीकडे पलीकडे एखादं जर दिसलं ना त्यांच्या इथं सांगू, आम्ही फक्त ट्रेक करून येईपर्यंत तुमच्या इथं ठेवताल का हेल्मेट वगैरे आमचं. कारण एवढं हे बाजा घेऊन ट्रेक करायला अवघड आहे, कारण चिखलाचा रोड झाला आता पूर्ण. बरोबर आहे. माझ्याकडे काय फक्त 2 लिटरची बॉटल आहे, बाकी काही नाही. आपण जस्ट आता ट्रेक चालू केलेला आहे आणि पाहू शकता सगळं आहे ना, हे चिक रोड आहे. म्हणजे अख्खा रोडने चिखल आहे पूर्ण. फेनोलॅक्स घालून बघा कसं चाललंय. बघा पूर्ण रोड असा ना चिखल आहे. इथं ऑफ रोडिंगले भारी झाली असती गाडी, पण आपटली असती कुठंतरी. त्यामुळे जर आपण प्लॅन कॅन्सल केला, मग तिथं पार्किंग लावली आहे काकूनपाशी. मग ओकेमध्ये आता ट्रेक कंटिन्यू करू. भरपूर सारे धबधबे वगैरे चालू झालेले आहेत असं वाटतंय, पण तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो चालू झालेत का नाही. थांबा फक्त तुम्हाला दाखवतो असा व्ह्यू ना, नजारा फक्त तुम्हाला हा एक रायडर दाखवू शकतो. हे बघा नजारा, बघा कसला क्वालिटी आहे. आणि तिथं बघा पूर्णपणे ना धबधबे चालू झालेले आहेत. अजून तर काहीच नाही, आता ही फक्त सुरुवात झालेली आहे ट्रेकची. अजून पुढं ना भरपूर काय आहे, तुम्हाला पुढचं व्ह्यू दाखवतो की धबधबे कसं चालू आहे. हे बघा, हे पाहू शकता. एवढं जबरदस्त धबधबे आहेत ना, तुम्ही ना 100% या इकडं. कारण की 2 जुलै आज तुम्हाला सांगतो, व्हिडिओ 2-3 दिवसात पडेल, तुम्ही पाहाल. पण 2 जुलैचं हे वातावरण आहे आजचं. एवढं क्वालिटी आहे ना, पाऊस येईल जोरात, खतरनाक विषय. आणि वरचा व्ह्यू दाखवा, अजून एकदा दाखवतो तुम्हाला. लवकर ना तुम्ही ह्या ठिकाणी या विसापूर फोर्टला, कारण की आत्ताच पाण्यासारखं आहे. नंतर उन्हाळ्यात काही नाही इथं. हे बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर. तरी अजून थोडंसं एक 15-20 दिवसांनी अजून हिरवं. 15-20 दिवसांनी तर अजून लय भारी होईल. आता जरा हिरवगार कमी आहे, म्हणजे जे गवत वगैरे अजून उगवतंय. तर अशा पद्धतीने ट्रॅक आहे आपला. मित्रांनो, तुम्हाला जो मागाशी धबधबा दाखवला ना, तर तो हा धबधबा आहे. एवढा क्रेझी आहे हा धबधबा, एवढा मोठ्या स्तरावने चाललेला आहे. आणि हा पूर्णपणे गडावरून पाणी येतं हे. आणि इथं पाहू शकता ही भाताची शेती केलेली आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये ना जास्त पावसाच्या जिथं जास्त दरवर्षी पाऊस पडतो, म्हणजे मावळ वगैरे असं असतं ना, त्या ठिकाणी भाताची शेती केली जाते. आणि आत्ता फक्त त्यांचे ना भात उगवलेलं आहे, पण ह्याचं रोप बनवून पुढं परत आपल्याला वावरात लावायला लागतं. अशी काही प्रोसेस असते. पण अजून तर शेतातच आहे. अजून ह्यांनी ना भाताचं वगैरे पीक लावायला काही चालू केलं नाही आहे. जसं आपलं कांद्याचं रोप असतं तसं हे रोप तयार करतात आधी, मग त्यानंतर भाताची म्हणजे लागण करतात. भयंकर म्हणजे समजू शकता ना तुम्ही, कसे बघा ना तुम्ही. अलग ही लेवल के बंदे है भाई, अलग ही लेवल के. जसं की पाहू शकता किल्ले विसापूर
या ठिकाणी आता ट्रेकिंग जंगलामध्ये चालू होईल. चला तर आपण जंगलात जरा ॲडव्हेंचर करून तुम्हाला दाखवू की हे कशा प्रकारे जंगल आहे. बघा हा जंगली रोड आहे, पूर्णपणे झाडाझुडपांनी भरलेले पायवाटे. रोड असा नाही प्रॉपर रोड नाहीच आहे, म्हणजे जशी की पायवाट पडलेले असते रोज रोज जाऊन सारखं जाऊन, तसा प्रकारे हा पायवाट रोड आहे. आणि पाऊस तर थोडाफार येतोय, कंटिन्यू चालू आहे. आमची सुरक्षा करत आहे पूर्णपणे हे झाड, पण दम तर लागायला लागलेला आहे. आणि हा रोड दिसतो तसा नाही, पूर्णपणे ऑफ रोड आहे. दगडे माती चिखल सगळं एकत्र, प्रॉपर रोड नाही. थोडीफार थकान महसूस हो रही आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर चहू बाजूंनी पूर्णपणे जंगल आहे आणि जंगलाच्या पुढे लगेच डोंगर आहे, डोंगराव किल्ला आहे. अशा प्रकारे हा चहू बाजूंनी जंगल रोड आहे, जंगली पूर्णपणे. आणि या जंगलात ना भाई तिघच ट्रॅकर चाललेले आहेत. ह्या जंगलामध्ये घनदाट जंगल असून पण त्या पक्ष्यांचा किलबिलाचा आवाज आहे. आणि हा एक असा वेगळाच पक्षी आहे. ओ पक्षी जो ब्लॅक मध्ये आहे तिथं, तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार पण तिथं आहे. तो एवढा जबरदस्त आवाज काढतोय ना, वेगळाच पक्षी. मी पण पहिल्यांदाच आवाज ऐकतो आणि पूर्णपणे गाण्याच्या आवाजामध्ये गाणं गीत गात आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही जर वर आला ना, तुम्हाला हे हनुमान दादांचं मंदिर दिसेल. म्हणजे एक मूर्ती आहे जी कोरीवमध्ये आहे. तुम्हाला ते धबधबा दाखवायची वेळ आलेली आहे. बघा धबधबा कसा आहे. धबधबा अशा प्रकारे हा धबधबा आहे. आणि हा पाण्याचा वेग एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे ना, खळखळ आवाज येतोय. वरपासून तर खालीपर्यंत हा धबधबा चालू झालेला आहे. आणि किल्ल्याचा काही भाग ना असा कोसळलेला आहे. तुम्हाला जास्त करून ना पाण्याचा खळखळ आवाज येत असेल. ही तर निसर्गाची सुंदरता आहे. माझ्या मागे दिसेल तर हा पूर्णपणे ना गडाचा भाग आहे. आणि गडावर पूर्णपणे हे झरे चालू झालेले आहेत. आणि आम्हाला पूर्णपणे हा ट्रेक कंटिन्यू करत वर जायचंय. तर अशा पद्धतीने आम्ही ट्रेक चालू केलता. आणि आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एवढं पाणी असेल. हे बघा निसर्गाची वेगळाच चमत्कार आहे. निसर्गाचा चमत्कार पाहू शकता. आम्हाला या असं नदी पार केल्यासारखं जायचंय. पाहू शकता आमचे 2 ट्रॅकर दमलेले आहेत दोन्ही पण. एवढा खतरनाक ट्रेक आहे. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून. अजून तुम्हाला काहीच दाखवलं नाही, अजून भरपूर काय दाखवायचे. हे बघा पूर्णपणे पुढे दाट धुकं पडलेले आहेत आणि पावसाचे शिंतोडे चालू झालेले आहेत. अजून आम्हाला भरपूर वर जायचंय. इथंच आम्ही पूर्णपणे ओलं झालेलो आहे. आमचे ट्रॅकर एक दमलेले आहेत पाहू शकता. थोडं वर आल्यानंतर तुम्हाला वातावरणात बदल झालेला दिसून येईल. कारण की इथं पूर्णपणे ना दाट धुकं दिसण्यात येत आहे पाहू शकता. आणि माझ्या मागं बघताय तर पूर्ण हे दाट धुकं चालू झालेलं आहे. भरपूर सारं दाट धुकं आहे. अजून माहीत नाही आम्हाला किती किलोमीटर वर जायचंय, तेवढंच किलोमीटर खाली यायचंय. भरपूर सारा हा आमचा ट्रेक मोठा राहणार आहे. ही साईडने भिंत आहे पूर्णपणे कोसळलेली. इथं पाहू शकता, तिथं पाहू शकता. गडावरती पोचलेलो आहे. वरचं वातावरण आहे. धुकं तर वरती जसं जाईल ना तसं हे धुकं वाढत चाललेलं आहे. अजून थोडंसंच राहिलेलं आहे. त्यानंतर हा पण किल्लाचे, हा किल्ल्याचा टप्पाच आहे एक प्रकारे. पूर्णपणे हा गड आहे. पलीकडे पण पसरलेला आहे भरपूर सारा. बघूयात की अजून आपल्याला इथं गडावरती काय काय पाहण्यासाठी मिळतंय. मस्तपैकी घरून बनवलेला चहा आपण पिणार आहोत आता. पाहू शकता बॉटल भरून आणलाय. चहाची कमीच नाही आपल्याकडे. गरम आहे चहा पाहू शकता. गडावरती चहा पिण्याचा आनंद वेगळा. आपण आता खाण्यासाठी पहा काय आणलं. मला तर उपास म्हणून आपण वेपर्स आणलेले आहेत. आणि ह्या दोघांसाठी आपण आणलेत प्रोटीन बार, योगा बारचे. तर आता आम्ही याचा आस्वाद घेतो. चला तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही जर गडावर येत असाल ना तर तुम्हाला सांगतो प्रोटीन बारच आणत जा, कारण एनर्जीसाठी खूप चांगलं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपण काय घातलंय माहिती आहे का, फिनोलॅक्सचं रेनकोट असं पाहू शकता. फिनोलॅक्स मित्रांनो, ह्याने फिनोलेक्सचा पाईप्स अँड फिटिंगचा जो रेनकोट आहे तो घातलेला आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे फिनोलेक्स कंपनीला की करण मस्केला त्यांनी स्पॉन्सर करावं पुणे टू लडाख राईडसाठी. कारण की खूप अशी तुमची ॲडव्हर्टाईजमेंट झालेली आहे जवळपास पुणे ते लोहगडपर्यंत भरपूर साऱ्या. आणि ह्या आपल्याला ना रेनकोटने ना भरपूर साथ दिलेली आहे. कारण की आपला ह्यामुळे कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे सर्व काही सेफ राहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो आणि हे नक्कीच घेऊन या, कारण की एक नंबर आहे फिनोलॅक्सचं रेनकोट. तर नक्की ट्राय करा. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की हा गड आहे, पण पुढं पाहिलं तर एवढा मोठा उंच डोंगर दिसतोय ना. हो हे बघा, मला ना हे कुत्रं ना पूर्णपणे गड दाखवणार आहे, पाहू शकता. आता मी ह्या कुत्र्या मागत जाणार आहे. चले डॉगी भाई चला. कुठून जायचं आम्हाला, फक्त चल, आम्ही तुझ्या मागे येतो, नंतर तुला खायला देईल. हे बघा आम्ही असा ट्रेक करतोय. डोंगर झाड आहेत, गडावरती काय औषध दिसा ना आम्हाला, पण गड मात्र एक नंबर आहे. कोणी आवाज पुढं पण मोठं, एवढं मोठं काय कळा नाही. पाहू शकता घसरलं होतं. ते पाहू शकता झाडं. तुम्हाला असं वाटतं की एखादी फिल्म चालू आहे, पण जबरदस्ती आहेत झाडं. जसं की पाहिलं असून तुम्हाला फिल्ममध्ये जशा प्रकारे ना झाडं वगैरे असतात ना, तसं होतं काय. हे पाहू शकता. अयो घसरले होते. हे बघा, गडाचे औषध दिसायला लागलेले आहेत आम्हाला, आणि धोका असल्यामुळे आम्हाला जास्त काही दिसत नाही इथं. आणि हे बहुतेक त्या काळातील टाके असू शकते. डॉगेश भाईने आम्हाला लय मदत केलेली. वाडा दिसतोय. ओ भाई, कंकाल हे बघा, कंकाल खतरनाक आहे. कंकाल कशाचं आहे काय माहिती, भरपूर मोठं आहे. बहुतेक इथं जंगली प्राणी असण्याची शक्यता आहे. लय मोठं कंकाल आहे ते, एका विचित्रच प्राण्याचं आहे. डॉगेश तर कुठं पण घुसते राव. हे बघा, अशा त्या काळातील ह्या भिंती तुम्हाला बरंच काही सांगून जातील की कशा प्रकारे हा किल्ला होता. पायवाट हा हेच आहे बघा ना, झाडं वगैरे. हे काय आहे ना, वेगळंच आहे दृश्य. कुत्र्याने बघा ना कसला शॉर्टकट काढलाय डायरेक्ट. आमचं कुत्रं ना आमचा विचारच करत नाही, तो डायरेक्ट तो जिथून बसन तिथून जातो. काय नाही, दगडी घ्यायची, उचलायची, मारायची. हे पाहू शकता, वेगळ्याच प्रकारे हे जंगल आहे. आपण 3 जण आहेत. एकाच्या हल्ला केला तर आपण 1 जण दगडी मारेल. फक्त पळून जाऊ नका कोणी, म्हणजे झालं. नसतंय एवढा, नसतो उंच. हे बघा गड, त्या गडाची ट्रॅकिंग भरपूर सारं भारी वाटते की आपण या गडावर ट्रेक करतोय. आणि तुम्ही पण या, मी प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही नक्की या. जंगल ट्रेक हा अनुभव घ्या. आम्हाला तर एवढं भारी वाटतं ना, अजून आम्ही अर्ध्यात पोचलो असेल फक्त, तर एवढं भारी दृश्य बघायला भेटतं आपल्याला. निसर्गाचा चमत्कार बघा ना, असे पूर्ण दाट जंगल आहे. हे बघा, चहू बाजूने वेढलेलं जंगल आहे. आपण कुठून पण आलाय असं वाटतंय का? आम्ही या जंगलामध्ये भटकलोय बहुतेक असं वाटतंय. या जंगलामध्ये आम्ही भटकलोय असं वाटतंय. बघूयात की आम्हाला आता रोड कुठून भेटतोय. मित्रांनो, आम्हाला नाही वेगळंच काहीतरी दिसलेलं आहे इथं. हे पाहू शकता, हे जे ठसे दिसतात ना, हे वेगळ्याच प्रकारचे ठसे आहेत. हे माणसाच्या हातासारखे आहेत. म्हणजे इथं असं काय झालं असेल की इथं हात उमटलेला आहे. आणि आम्हाला इथं पाऊलवाट पण दिसेना कुठं. हे वरती जाऊ, चल
तिकडे वरती जाऊ त्या साईडला. इथून जायचं का? तिथून वरती चाल. गेली ना आम्ही ह्या जंगलामध्ये भटकलोय. येतील इकडे. आम्ही तुम्हाला काय सांगू, आम्ही जंगलात या भटकलोय. एवढी बेकार अवस्था झाली. अरे 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 एवढं खतरनाक. अरे बापरे. आपण वरती पोचलोय पण कुठं पोचलो हे काय अजून आपल्याला माहित नाही. ह्या जंगलामध्ये ना भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. खतरनाक आहे हे ना. आम्हाला या जंगलामध्ये असं वाटतं की आम्हाला चकवा बसलेला आहे. लिटरली आम्हाला एवढी भीती वाटायला लागलेली आहे ना. अयो घसरलो होतो. बहुतेक आम्ही गडावर पोचलोय का वरती टोकावर पोचलोय, पण कुठं पोचलोय ते काय कळाना आम्हाला. आमचे हाल तर एवढे बेकार झालेले आहेत ना, एवढे बेकार. आम्ही वर तर पोचलेलो आहे पण आम्हाला कुठंच हा किल्ला दिसून येत नाही. बहुतेक आम्हाला चकवा बसलेला आहे. आम्हालाच कळाना आता आम्ही काय करू. खाली जाऊ का? इथं जायला कुठं मार्गच नाही आणि किल्ला पण दिसून येईना कुठंच. मित्रांनो आपल्याला काय दिसलंय? उंदीर झाडामध्ये बसला आहे बघा. लिटरली लय भीती वाटते. अटॅक करायचं आहे बघा. तुम्हाला कॅमेरा दिसत असेल. हा पूर्णपणे उंदीर आहे. दिसतोय का कॅमेऱ्यात? कसला खतरनाक उंदीर बसलाय होय. मित्रांनो हे बघा किती मोठं हाड आहे. इथं ना जंगली जानवर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर पळा 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 भाई. इथं लय खतरनाक आहे. एवढे मोठी हाडं पडलेली आहेत म्हणजे त्या विचार करा काय असू शकतं इथं. आम्हाला इथं गोमाता दिसलेल्या आहेत. आमची इथंच भीती निघून गेलेली आहे. गोमाता दिसल्यामुळे आम्हाला इथं आमची भीती निघून गेलेली पाहू शकता. आता आम्हाला वाटतंय की इथं आम्ही सुरक्षित आहे. इसापूर गडाच्या एका मंदिरावर आलेलो आहे, म्हणजे महादेव मंदिर आहे. इथं समोरच पाहू शकता. इथं हनुमान दादांची मूर्ती रेखाटण्यात आलेली आहे आणि हे दिसते तर हे जास्त करून मला तर माहिती आहे ते सांगतो तुम्हाला. इथं ह्याला ड्युटी म्हणतात. जे दिवा वरती लावण्यात येतो इथं मध्ये पण असतात. तिथं पण दिवे लावले जातात. आणि आम्ही एवढ्या वेळानंतर रस्ता लय जबरदस्त भटकलो होतो तर आम्ही बरोबर योग्य रस्त्यावर आलेलो आहे. पण अजून आम्हाला अजून पुढं जायचं आहे. हा ट्रॅक अजून आमचा संपलेला नाही आहे. तर थोड्या वेळानंतर आम्हाला इथं ह्या बोळामध्ये खेकडा दिसून येतोय. हे पहा खेकडा. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतो का नाही काय माहिती. आम्ही त्या खेकड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की आम्हाला इथं भरपूर सारे असे बोळं दिसलेले आहेत ज्यामध्ये खेकडा असण्याची शक्यता आहे. हे पाहू शकता खेकडा बघूयात बाहेर येतो का. त्याला धरायला काहीतरी पाहिजे पाल्यासारखं नाही. आम्हाला गडावरती पाण्याचा साठा दिसलेला आहे. हे पाहू शकता ह्या टाक्या आहेत आणि पलीकडे एक टाकी हे धबधबा आहे. अशा प्रकारे ह्या पावसामुळं इथं पाणी वगैरे एकत्र होऊन साठतं. आणि हे बघा दुसरी टाकी दाखवतो तुम्हाला. हे बघा टाकी म्हणजे खतरनाक आहे. आज सगळीकडे टाकी वगैरे पाईपलाईन केलेली आहे. इथं आम्हाला भरपूर काय बघायला भेटलं. पहिली गोष्ट म्हणजे उंदीर, दुसरी गोष्ट म्हणजे खेकडा आणि तिसरी म्हणजे प्राण्याचं हाड वगैरे दिसलेलं आहे भरपूर सारं. आता एका बुरुजावरती आहे जो की बुरुज भरपूर सारा उंच आहे. तर आम्हाला असा एक वेगळ्याच प्रकारचा दगड दिसलेला आहे. हे पाहू शकता. त्याच्यावर वेगळीच काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे. नॅचरल आहे पण आम्हाला इथं दगड आत्ता घावलेला आहे. म्हणलं तुम्हाला शेअर करावं हे कशा प्रकारे दगड वगैरे. हे बघा